शेतकऱ्यांना 15 मे पासून कापूस बियाणं उपलब्ध करून देण्यात यावं यासाठी सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्यात। एकीकडे कापूस बियाण्यांची कृत्रिम टंचाई दाखवून कापूस बियाण्यांवर विकल्या जाणाऱ्या कापूस बियाण्यांवर लिंकिंगही करण्यात येऊ लागलंय। त्यातून शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू झाली असून दुसरीकडे राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये अवैध पद्धतीनं कापूस बियाणं विक्रीसाठी येऊ लागलंय। कापूस बियाण्याची अवैध विक्री म्हणजे आता काळा बाजार सुरू झालाय। त्यामुळे शेतकरी मात्र हैराण झालेले आहेत। खानदेशात शेजारच्या गुजरात आणि मध्य प्रदेशातील देशी आणि तणनाशक सहनशील म्हणजेच एसटीबीटी कापूस बियाणं मध्य प्रदेशामधून दाखल होत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना 300 रुपयांच्या पाकिटासाठी 1200 ते 1400 रुपये मोजावे लागत आहेत। यावर प्रशासनानं सीमा भागात तपासणी भरारी पथकाची नियुक्तीची कार्यवाही केलेली आहे, पण तरीही अवैध कापूस बियाणं दाखल होतच आहे।